अमृतरूपी काव्याचे पिले प्रसिद्ध करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. मला नागपूरला जायचं म्हणजे सकाळच्याच गाडीनं जायचं होतं. लगबगीने तयार होऊन स्टेशनवर आले. स्टेशनवर येताबरोबर लेडी डबा गाठला आणि लेडी डब्यात बसली. 4-5 बाया बसल्या होत्या. त्यांच्याजवळच त्यांनी सरकून मला जागा दिली. मी म्हटलं धन्यवाद बाई. आणि ती बाई सारखी रडत होती. तिची व्यथा तिने सांगितली तर दुसरी अशी पोटाची बुथडं तोडायची, दात खायची. त्या दोघांची व्यथा ऐकून तिसरीही रडायला लागली आणि तिची व्यथा सांगायला लागली. चौथी तशीच. म्हणजे त्या तिन्ही चारींनी एकमेकाचं असं दुःख ऐकून, व्यथा ऐकून त्या चारींनी आपल्या जीवनातील कथा एक आम्ही बसलेल्या 4-5 बायामध्ये कथन केली. तेच मी माझ्या कवितेद्वारे आपणापुढे सादर करते की जगी कोणीही असा सुखी नाही. ही कविता प्रवासातील कविता मी आपणापुढे सादर करते, ते पहा. नागपूरला निघाली मी सुखकर प्रवासाला. नागपूरला निघाली मी सुखकर प्रवासाला. जगी कोणीही सुखी नाही, दृश्य मिळे बघाया. जगी कोणीही सुखी नाही, दृश्य मिळे बघाया. गाडी स्टेशनात आली, चढउतारांची गर्दी झाली. गाडी स्टेशनात आली, चढउतारांची गर्दी झाली. लोटालोटीत मार्ग काढून मी डब्यात शिरली. लोटालोटीत मार्ग काढून मी डब्यात शिरली. डब्यात जागा शोधता 3-4 बायांपाशी बसली. डब्यात जागा शोधता 3-4 बायांपाशी बसली. सामान आवरून सावरून गप्पा गोष्टीत रंगली. सामान आवरून सावरून गप्पा गोष्टीत रंगली. एक होती बाई रडत बघत होती आम्हा टकमक. एक होती बाई रडत बघत होतो आम्ही टकमक. साऱ्या बायांनी विचारपूस केली. सांग, बोलू लागली ती पटपट. साऱ्या बायांनी विचारपूस केली, का रडते बाई? मग ती बोलू लागली पटपट. नवरा माझा खूप दारुड्या मारधोड करतो रोज हलकट. नवरा माझा दारुड्या मारधोड करतो रोजच हलकट. आज तर घराबाहेर काढून रस्त्यावर आणले फरफटत. आज तर घराबाहेर काढून रस्त्यावर आणले फरफटत. दुःखी कष्टी मनाने मी जाते आई वडिलांना भेटायला. दुःखी कष्टी मनाने मी जाते आई वडिलांना भेटाया. जगी कुणी सुखी नाही, दृश्य मिळे बघाया. जगी कोणीही सुखी नाही, दृश्य मिळे बघाया. तिथं रडणं पाहून दुसरी बाई काय म्हणते? दुसरी बाई म्हणाली, तुझ्या मावशीच्या डोळ्यात अश्रुधारा जणू आहे गंगा जमुना. दुसरी बाई तिची व्यथा ऐकली. तुझ्या मावशीच्या डोळ्यात अश्रुधारा जणू आहे गंगा यमुना. म्हणाली मजला सुनेने. सुनेपायी मुलाने घराबाहेर काढले ना. म्हणाली मजला सुनेपायी मुलाने घराबाहेर काढले ना. सुनबाईसारखी भांडत होती, जेवण नाही पोटा मिळेना. सुनबाई रोज भांडत होती, जेवणही पोटा मिळेना. नातवंडा संगे नको बोलू, कैदाशीन घराबाहेर पडना.
नातवंडा संगे नको बोलू, कैदासीन घराबाहेर पडणार. नाही इलाजाने निघाले मी लेकी जावयाकडे जायला. नाही इलाजाने निघाले मी लेकी जावयाकडे जायला. जगी कोणीही सुखी नाही दृश्य मिळे बघायला. जगी कोणीही सुखी नाही दृश्य मिळे बघाया. आता ते दोघांचं बोलणं ऐकून तिसरीला सुद्धा तिच्या जीवनात घडलेली व्यथा. तिसरी बाई पोटाचे बुथडे तोडी, दात ओठ अशी खात. तिसरी बाई पोटाचे बुथडे तोडी, दात ओठ अशी खात. मुलबर्डाई बोध पापी देवानेच केला माझा घात. मुलबाळ नाही होत पापी देवानेच केला माझा घात. कुटुंबात मी नकोशी झाली पाठ विचारू शेतात. कुटुंबात मी नकोशी झाली पाठ विचारू शेतात. काबाड कष्ट करूनही वांजोटी म्हणून सतत पोसतात. काबाड कष्ट करूनही वांजोटी म्हणून सतत पोसतात. असा केला मी मग ठाम विचार, दुसरे लग्न करून घर थाटायला. असा केला ठाम मी विचार, दुसरे लग्न करून घर थाटायाचं मत. घर थाटायाचं मत. जगी कोणी सुखी नाही दृश्य मिळे बघाया. जगी कोणीही सुखी नाही दृश्य मिळे बघाया. आता तिघांचं सगळी व्यथा ऐकून एकमेकाची आम्ही अशा एकमेकांमध्ये हळहळ करत. मग चौथीलाही मग त्यांचं ऐकून रडू कोसळलं आणि तिची व्यथा ती काय म्हणते. चौथ्या बाईची व्यथा तर जग जाहीर. चौथ्या बाईची व्यथा होती जग जाहीर. हुंड्यासाठी चौथ्या बाईची व्यथा होती जग जाहीर. सासू सासरे नवरा म्हणे तुझ्या बापाने नाही दिले कार. सासू सासरे नवरा म्हणे तुझ्या बापाने नाही दिले कार. नवरा म्हणे इथं का फुकटाचं खाते करी रोज बेजार. नवरा म्हणे इथं काय फुकटाचं खाते करी रोज बेजार. सासू म्हणे निघून जा माझ्या घरातून नको अशी कंगाल पोर. सासू म्हणे निघून जा माझ्या घरातून नको अशी कंगाल पोर. जाते आई वडिलांना सांगून सासरची मागणी पूर्ण कराया. जात आहे आई वडिलांकडे. आई वडिलांना सांगून सासरची मागणी पूर्ण कराया. जगी कोणीही सुखी नाही दृश्य मिळे बघाया. जगी कोणीही सुखी नाही दृश्य मिळे बघाया. अशा प्रकारे माझा प्रवास नागपूरचा असा. त्याही बायांचे घराणे ऐकून मलाही कसंही झालं. मी मोठी सुखाने आनंदाने नागपूरच्या प्रवासाला निघाली होती. पण त्या चारही बायांची व्यथा ऐकून माझंही हृदय द्रवलं. तर अशा प्रकारे त्यांनी आमच्या 4-4 बायामध्ये त्यांचं मन मोकळं केलं. आणि मग नागपूर येताबरोबर मी उतरली. मी माझ्या घराकडे निघाली आणि त्यांची व्यथा ऐकून मन हळहळत राहिलं. तर अशा प्रकारचे प्रवास मी पुष्कळ केलेले आहे. कधी आनंदाचे कधी दुःखाचे कसे चोरामारीचे. अशा प्रकारे मी हे प्रवासातील 4 बायांची व्यथा आपणापुढे सादर केली आहे. अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.